नमस्कार मंडळी, व्लॉगच्या सुरुवातीलाच तुम्हाला कळलं असेल की आज मी एका नवीन रेस्टॉरंटचं तुम्हाला रिव्ह्यू सांगणार आहे. तो आहे स्पॉटलाइट स्काय डेक रेस्टॉरंट. तर चला, आधी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ॲड्रेस. सेंट्रम IT पार्क, वागळे स्टेटचं तुम्हाला माहितीच असेल. तिथे 13 फ्लोअरला मी जाणार आहे. फ्रेंड्स, आम्ही आलो आहोत सेंट्रमला स्पॉटलाइट. फ्रेंड्स, स्पॉटलाइट स्काय डेक हा माझं खूप फेवरेट आहे. कारण का मंडे टू फ्रायडे जर तुम्ही आलात तर इथे लाईव्ह म्युझिक असतं आणि सॅटर्डे संडे असतो DJ नाईट. तर तुम्हाला जेव्हा पण जर डान्स आणि DJ नाईट एन्जॉय करायची असेल तर तुम्ही नक्की सॅटर्डे संडेला या. मंडळी, स्पॉटलाइट स्काय डेकमध्ये 2 अरेंजमेंट्स आहेत, एक आउटडोर आणि इनडोर. आउटडोरमध्ये AC नसतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आय एम सो सॉरी. आणि आउटडोर जी सिटिंग मी आता तुम्हाला दाखवत आहे ते आउटडोर सिटिंग आहे आणि इनसाइड AC वाली. मी जेव्हा हा व्हिडिओ काढला, शी डोंट नो लिटरली. फ्रेंड्स, माझे जोक्स आता सुरू झालेले आहेत. त्याच्या आधी मी तुमच्याबरोबर शेअर करते की आम्ही काय खाल्लं, आम्ही काय ड्रिंक केलं. तर चला. फ्रेंड्स, मला कोणत्याही प्रकारचे ड्रिंक्स आवडत नाही, पण एक ड्रिंक मला जे नेहमी आवडते म्हणजे पेरूचं ज्यूस. किती भारी वाटतं ना पेरूचं ज्यूस. स्वप्नाली कसं आहे? फ्रेंड्स, स्टार्टरमध्ये आम्ही चिकन लाहोरी आणि मशरूम स्टफ मागवलं आहे आणि दोन्हीही डिशेस खूप मस्त होत्या. फ्रेंड्स, ॲम्बियन्स 10 on 10, फूड 10 on 10, म्युझिक 10 on 10 आणि सर्विस पण 10 on 10. मंडळी, वी आर सिंगर ऑल्सो. मंडळी, सॅटर्डे आहे आणि DJ नाईट तर डान्स तो बनत आहे. तर चला, आउटडोरची जागा सोडून इनडोरला जाऊया डान्स करायला. मला खूप डान्स करायला आवडतो, तसंच माझ्या मैत्रिणीलाही खूप डान्स करायला आवडतो. सो आम्ही आउटडोर सिटिंगचं टेबल बुक केलेलं, पण आम्ही तिथे जस्ट डिनर केला आणि आउटडोरचं ॲम्बियन्स आम्ही एन्जॉय केला आणि मग आलो आम्ही इनडोरला, ते पण डान्स करायला. तर चला, लेट्स गो. फ्रेंड्स, जेव्हा पण तुम्ही स्पॉटलाइट स्काय डेकमध्ये याल तेव्हा आउटडोर टेबल बुक करा आणि मग तुम्ही इनडोर सिटिंगला या. कारण का आउटडोरची जी मजा आहे ती इनडोरला नाही आणि इनडोर सिटिंगची जी मजा आहे ते आउटडोर सिटिंगला नाही. ओ माय गॉड, म्युझिक 10 on 10 आणि DJ पण 10 on 10. फ्रेंड्स, आफ्टर सो लॉंग हनी सिंगचं गाणं बघायला मिळालं आणि ऐकायला मिळालं आणि नाचायला मिळालं. महाराष्ट्रात आहोत तर मराठी गाणं तर वाजलंच पाहिजे.
मी गाडीवर फिरताना कामानी मी स्टेजवरती विसलो की घामानी तांबडी चांबडी चमकते उन्हात तांबडी चांबडी चमकते फ्रेंड्स क्राऊड पण मस्त होतं एकदम आणि खूप छान डी जे म्युझिक होतं आणि फूड पण मस्त होतं. तर आम्ही खूप एक्सायटेड झालो आणि मी चक्क 2-3 जणांच्या पायांवर पाय दिला. ceramic house नोकरी वाली कुठे निघाली गल दिसाई लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निश चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ तुमके चलके चलके तू बाहर बतवा तुम चंगा पायल घुमरू बदनी त्याला कुंडमा लाल त्याला कंगना हातून चूड़ी छनहरा लाल त्याला कंगना हातून चूड़ी छनहरा चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा ਵਿੱਚੋਂ ਗਮ ਦੀਆਂ ਬਰਸਾਤਾਂ ਨੂੰ ਰੋਕ ਨਾ ਪਾਵਾਂ ਅੱਖੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਗਮ ਦੀਆਂ ਬਰਸਾਤਾਂ ਨੂੰ ਇਸ਼ਕ ਤੇਰਾ उड़ गए गिंदे और घर की पायल मस्ती में तो कंगन खनके रे हम्मा 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 हे हम्मा 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 ए पहली
निकम्मा ताल पे अब झूमे बदन हिचकिचाना शर्माना न खुल के झूमो खुल के गाओ आओ आओ यू नो फ्रेंड्स, तुमच्यासाठी खास स्पॉटलाईट स्काय डेकचा एक व्ह्यू आणि फूड तर 10 on 10 आहे, म्युझिक 10 on 10 आहे. पण तुम्हाला एक ॲम्बियन्स दाखवते जेव्हा इनडोअर आणि आउटडोअरचं सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला कळेल. हे मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे इनडोअरचं अरेंजमेंट. आणि तिथे DJ असतो सॅटर्डे संडेला आणि लाईव्ह म्युझिक असतं मंडे टू फ्रायडे. यू नो फ्रेंड्स, लेट मी शो यू द आउटडोअर सिटिंग एरिया. आणि फ्रेंड्स, ॲज यू नो की मी कधीच रेस्टॉरंटचे तुम्हाला पेड रिव्ह्यूज देत नाही, तर ऑनेस्ट रिव्ह्यूज देते. तर ह्या ठिकाणी तुम्ही या आणि तुमचा एखादा स्पेशल मुमेंट असेल तो तुम्ही एन्जॉय करू शकता. खूप मस्त प्लेस आहे, व्हॅल्यू फॉर मनी आहे आणि एक फूड तर छानच आहे आणि फूडची क्वांटिटी आहे ती पण जास्त आहे. तर व्हॅल्यू फॉर मनी आहे, सर्विस पण छान आहे, ॲम्बियन्स पण मस्त आहे. यू नो मंडळी, अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची आहे, ती म्हणजे या स्पॉटलाईट स्काय डेकमध्ये भरपूर सिनियर सिटीजन पण आलेले आणि लहान मुलं पण होती. तर आउटडोअर सिटिंगसाठी लहान मुलं आली तर चालतील, कारण का इनडोअर सिटिंगसाठी खूप लाऊड म्युझिक असतं. तर मी तर तुम्हाला सांगेन की लहान मुलांना आउटडोअर सिटिंगसाठी परफेक्ट आहे. तर आम्ही निघालो घरी. रात्रीचे वाजले आहेत 12:30 आणि आम्ही निघालो आहोत घरी. सो फ्रेंड्स, व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जाता जाता आजचा आउटफिट ऑफ द डे. डिनरला जायचं आहे ते पण डिस्कोटेकमध्ये, तर हा आउटफिट परफेक्ट आहे. फ्रेंड्स, DJ आहे तर शूज तर नक्की लागणार आणि त्याच्याबरोबर मॉडर्न लुक हवं तर वन पीस घातला आहे. वन पीस बरोबर फक्त कम्फर्टेबल गोल्डन वॉच आणि असे लाइटिंग स्पार्कलिंगचे इयरिंग्स आणि त्याच्याबरोबर फक्त एक क्रंचेस ठेवायचं, कारण का जेव्हा पण तुम्हाला घाम येईल तेव्हा तुम्ही तुमचे केस बांधू शकता आणि एक कम्फर्टेबल शूज. तो हा लुक आहे परफेक्ट डिनर आणि DJ नाईटसाठी. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.